मित्रांनो, सध्या शेतीचा हंगाम चालू आहे. शेतीतील कामं करत असताना खूप दिवसाच्या नंतर जनावरांना अचानक कामं करावं लागतात. त्याच्यामुळं सोबतच क्लायमेट चेंजेस हा एक प्रादुर्भाव त्याचा आपल्याला जनावरांवर पाहायला मिळतो. कामाचा स्ट्रेस आणि क्लायमेट चेंजेसचा स्ट्रेस म्हणून जनावराला कणकणी म्हणजे थोडीशी ताप येते. परंतु ते चारा वगैरे खातात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला या गोष्टी समजत नाहीत की नेमकं काय होत आहे. पण ज्यावेळेस जनावर चारा पूर्णपणे खाणं बंद करतं, त्यावेळेस शेतकऱ्याच्या ही गोष्ट लक्षात येते. परंतु काही वेळा त्या शेतकरी चारा पूर्ण बंद केल्याशिवाय दाखवतच नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला ही एक केस पाहायला मिळते. हा जो बैल आहे याला आज आपण आय लावलेला आहे. आयमध्ये ऑक्सी आणि सोडा बायकार्ब दिलेला आहे. तर हा पूर्णपणे ऑफिड आहे, खाणंपिणं बंद आहे, दापा जास्त देतोय, 102.5 असं टेम्परेचर दाखवतंय. टेम्परेचर कमी जरी दाखवत असेल तरी सुद्धा त्याच्यात दापा काही बंद नाहीत, लाळ पण गाळत आहे. त्याच्यामुळे त्याला सोडियम बायकार्बोनेट सोबत आपण ऑक्सिटेट्रासायक्लिन या 2 इंजेक्शनचा आय व्हीमध्ये यूज करायचं ठरवलेलं आहे. बघूयात कशा पद्धतीने रिझल्ट येतात आणि वरिष्ठांचा सल्ला मात्र या ठिकाणी आपण घेतलेला आहे.